2:15 वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता, ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये, तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे। या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला। इथं QRT आणि BDDS इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले। ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले। यानंतर आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। एकूण किती मुलं आहेत, काय याच्यामध्ये एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। ज्यांनी बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमा फेसी एक एअर गन दिसते, परंतु अजूनही क्राईम सीनचा सर्च वगैरे चालू आहे। यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हत्यारं होती। कठोर पाऊल उचलण्याचं कारण काय अशा प्रकारे? सर, आरोपी कोण आहे, आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ आणि हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये खरं तर क्लियर होईल। कठोर पाऊल मराठीतनं काय सर, त्याचं नाव काय आहे? याचं नाव रोहित आर्या म्हणून आहे आणि याच्या नक्की मागण्या काय होत्या किंवा त्यांचं वेअर अबाउट कुठला आहे याबाबत आता आम्ही तपास। ही मुलं कुठून बंदिस्त केलेली? मुलं जी आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीजचं म्हणून बोलवलेली होती। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।